जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मान्य श्री प्रकाश शिंदे यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा व गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कैलासवासी काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्टचे सरस्वती हायस्कूल इचलकरंजीचे माजी मुख्याध्यापक मान्य श्री प्रकाश ज्ञानदेव शिंदे यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा व प्रकाश पर्व या गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम रोपाला पाणी देण्यात आले। त्यानंतर कैलासवासी काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र कैलासवासी काकासाहेब माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सोहळ्याचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ RN जाधव यांनी सादर केले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। त्याचबरोबर मान्य श्री प्रकाश ज्ञानदेव शिंदे यांना सेवापूर्ती मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। या सेवापूर्ती मानपत्राचे वाचन सहाय्यक शिक्षक यांनी केले। तसेच या प्रकाश पर्व या विशेष अंकामध्ये त्यांच्या 3 दशकातील कार्यकालाची माहिती तसेच त्यांनी उत्तुंग अशी भरारी घेतलेल्या यशाची यशोगाथा मुख्य संपादक महावीर कांबळे यांनी तसेच सहसंपादक संजय रेंदाळकर, श्रीमती काळे मॅडम, त्याचबरोबर सदस्य सौ RN जाधव, PG हजगुळकर, DG सूर्यवंशी, SV मोरे, श्री SJ साळुंके, श्री SV बसागरे, श्री SV पाटील, सौ SR भाटे, श्री MK खोत यांनी सुंदर अशा शब्दांकनमध्ये पुस्तक स्वरूपात सादर केले आहे। यामध्ये त्यांच्या बरोबरचे सहकारी त्याचबरोबर माजी विद्यार्थी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे। या सोहळ्यावेळी या सोहळ्याच्या अध्यक्षा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती निवेदिता माने यांनी शिंदे सर हे मुख्याध्यापक झाल्यापासून हायस्कूलचे नेत्रदीपक प्रगती केली आहे। डोक्यात शाळेच्या प्रगतीचे विजन ठेवून सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी शाळेला कला, क्रीडा व संस्कार या आघाडीवर एक उंचीवर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी या सोहळ्यावेळी काढले। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे विधान परिषद सदस्य तसेच शिक्षक आमदार मान्य श्री जयंत आसगावकर यांनी ज्ञानदान सारख्या पवित्र क्षेत्रातील आपले योगदान अनमोल आहे। चंदनापरी व नित्य झिजावे या युक्तीप्रमाणे आपण अनेक विद्यार्थ्यांना जीवनाचा रस सुगंध निर्माण केला आहे। समाजातील गोर गरीब वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपण झटलेला आहात। आपल्या शैक्षणिक व सामाजिक योगदान भावी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे, असे उद्बोधक या सोहळ्यावेळी काढले। त्याचबरोबर पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी आपले हायस्कूल शैक्षणिक दर्जा वाढवण्याची धडपड सातत्याने दिसून येत आहे। त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर सेवक या सर्वांची सांघिक एकजूट महत्त्वाची वाटते। यासाठी शिंदे सर यांनी अतोनात प्रयत्न केले आहेत। शिंदे सरांच्या आश्वासक व प्रयोगशील नेतृत्वाखाली शाळेने केवळ इचलकरंजीचे नाव नव्हे तर कोल्हापूर विभागात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन केले। यावेळी त्यानंतर प्रकाश पर्वचे संपादक महावीर कांबळे यांनी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने अनेक क्षेत्रात चांगले काम केले आहे, यशाची कमान वाढवली आहे। अडचणी अनेक होत्या पण त्यांचे भांडवल न करता त्यांनी शिक्षकांना सक्षम बनवले आहे, असे आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे। त्यानंतर काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी ज्ञानाची प्रगती आणि सत्याचा प्रसार हे शिक्षणाचे ध्येय आहे, असे समजून अखंड शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले श्री PD शिंदे सर शिक्षणाच्या या गाडीचे 4 चाके म्हणजेच चालक, शिक्षक, पालक आणि बालक। शिक्षक शिक्षणाचे प्रमुख ध्येय म्हणजे विद्यार्थ्याचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणे। या अनुषंगाने शाळेचे SSC बोर्ड निकालात चांगला लागावा, आपल्या शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप, NMMS, NTS तसेच इतर अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये सरांची अखंड धडपड आणि यावेळी काळाचे भान न हरवून कष्ट करण्याची तयारी असायची, असे आपल्या मनोगतात व्यक्त केले। त्याचबरोबर गुरुकुल शिक्षण संस्था समूह पेठ वडगावचे संस्थापक दत्तात्रय घोगरे यांनी सरस्वती हायस्कूल हे इचलकरंजीतील एक नामवंत गुणवंत पूर्ण शिक्षण संस्था आहे। जसा मुख्याध्यापक तशी शाळा या युक्तीप्रमाणे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात सुद्धा तेवढ्या ताकदीने झोकून देणारे अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अनुभवी सक्रिय सदस्य, सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे कार्यकुशल मुख्याध्यापक म्हणजे मान्य श्री PD शिंदे सर, असे गौरवोद्गार यावेळी काढले। इचलकरंजी शहरामध्ये सर्व प्रशालेला एकत्र करून एक चांगले व्यासपीठ तयार केले, असे प्रिन्स शिवाजी बोर्डिंग कोल्हापूरचे अध्यक्ष मान्य श्री BG बोराडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। सरते शेवटी सत्कार मूर्ती
माजी मुख्याध्यापक मान्य श्री प्रकाश ज्ञानदेव शिंदे यांनी आपण 3 दशक शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या ज्या अडचणी आल्या आहेत त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य संस्थेचे संचालिका तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी साहेब यांच्यामुळे मिळाले आहे. आज जो काही आहे मी तो माझे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व राजकीय सामाजिक त्याचबरोबर जिच्या आयुष्यात सिंहाचा वाटा आहे ती म्हणजे माझी सुवेद्य पत्नी सौ उज्ज्वला शिंदे यांच्या सहकार्याने आहे अशा कृतज्ञता व्यक्त केल्या. या सोहळ्यासाठी गोकुळ दूध संघ कोल्हापूर संचालक नंदकुमार ढेंगे, माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव, काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष अमरसिंह माने, गुरुकुल शिक्षण समूह पेठ वडगाव संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, जनता सहकारी तारण संस्था मर्यादित आजरा संस्थापक चेअरमन मान्य श्री मारुती मोरे, काकासो माने मेमोरियल ट्रस्ट सेक्रेटरी मान्य श्री शिवाजी जगताप, काकासो माने मेमोरियल ट्रस्ट जॉईंट सेक्रेटरी मान्य श्री पृथ्वीराज माने, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघ कोल्हापूर सेक्रेटरी RY पाटील, मुख्याध्यापक संघ कोल्हापूर चेअरमन राहुल पवार, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती तालुका अध्यक्ष मान्य श्री विह सपाटे, इचलकरंजी शिक्षण मंच अध्यक्ष मान्य श्री संजय लोटके, मराठी मीडियम हायस्कूल नारायणमळा इचलकरंजीचे मुख्याध्यापक मान्य श्री नंदकुमार गाडेकर, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ संचालक मान्य श्री हेमंत धनवडे, भारतीय हायस्कूल इचलकरंजीचे मुख्याध्यापक मान्य श्री अशोक निंबाळकर, विनायक हायस्कूल शहापूरचे मुख्याध्यापक मान्य श्री अशोक होबळे, रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक मान्य श्री अशोक शिंदे, माजी नगरसेवक प्रदीप धुत्रे, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे तसेच सरस्वती हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच माननीय श्री प्रकाश शिंदे सर यांचे मित्र व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह. आणि सरस्वती हायस्कूलचं नाव आम्ही ऐकतो. सरस्वती हायस्कूल म्हटलं की शिंदे सरांची आठवण येते. आणि खरंच आज इचलकरंजी सारख्या शहरामध्ये एक मँचेस्टर सिटीमध्ये आणि आज मराठी माध्यमांच्या आमदार साहेब शाळा अडचणीत असताना आज शिंदे सरांची शाळा एक राज्यात नावारूपाला आलेली शाळा आहे. त्यांना क्रीडा सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मला बऱ्याचदा पालक मंडळी भेटतात. अहो सर, शिंदे सरांच्या शाळेत प्रवेश मिळवायचा म्हणजे सोपं नाहीये. या प्रवेश मिळवण्यापासून लोकांची ओढाताण आणि या ठिकाणी चढाओढ सुरू आहे. अशा परिस्थितीत ही शाळा निर्माण करण्याचं काम शिंदे सरांनी केले. काम करणारा प्रशासक की ज्याने करून की ज्या शाळेला 40 विद्यार्थी होते त्या शाळेमध्ये 3000 पेक्षा जास्त संख्या आहे. शिंदे सरांचं दुसरं वैशिष्ट्य स्वतःला त्यांनी कधीही मागितलं नाही. काही अर्थात कसं त्यांनी स्वतःला काही मागितलं नाही. आमचा अनुभव आहे की मला कोणतरी पदाधिकारी करा किंवा मला काहीतरी केलं पाहिजे असं कधी मागितलं. पण दुसऱ्यासाठी मागण्याचं काम उघडे सर आपल्याला माहिती आहे शिंदे सरांनी केलं आहे. की स्वतःला पाहिजे असं कधीच त्यांनी म्हटलं नाही. मधल्या काळामध्ये त्याला थोडा त्रास झाला, शारीरिक त्यांचा त्रास झाला, त्यातून ती सुदृढ झाली. आता बरीच वर्षे असे चांगलं काम करायला तयार झालं. या ठिकाणी हे बघत असताना आम्हाला पाहायला मिळतं असं की त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन इचलकरंजीमध्ये व्यासपीठ निर्माण केलं. एक शैक्षणिक हब म्हणून हातकण तालुक्यामध्ये इचलकरंजी शहर तयार झालं आणि इचलकरंजीला पाहून आमच्या हातकण तालुक्यात इतर शाळा शिकायला लागल्या की आपण या पद्धतीने गेलो पाहिजे म्हणून. यामध्ये शैक्षणिक व्यासपीठ इचलकरंजी शहराचं वेगळं तयार केलं आणि इचलकरंजी शहराचे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न हे व्यासपीठाच्या माध्यमातून केला. या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आमचा विद्यार्थी चमकला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे आपल्या सहकारी शिक्षकांना त्यासाठी प्रवृत्त करून मार्गदर्शन करणारे. इयत्ता 10वीच्या निकाल 100% लागला पण त्याच्याकडे कटाक्ष असणार. शिंदे सर खेळ असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विद्यार्थी चमकला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचं मन, मेंदू आणि मनगट हे बळकट झालंच पाहिजे. त्यासाठी शिंदे सर मी त्यांना अनेक वेळा बघितलं जेव्हा आपल्यातला एखादा 5वीचा असेल स्कॉलरशिपचा विद्यार्थी इतर शाळेमध्ये किंवा इतर अकॅडमीत गेला तर पैसे होणारे शिंदे सर आणि त्या दृष्टीनं पुढचं नियोजनास वाहून घेतलेले सर. तर एक थॉमस बागले यांनी म्हटलेलं आहे की ज्याला आपल्या आवडीचं जे काम मिळतं तो खरा वरदानी असतो आणि त्याने इतर वरदान मागू नये.
तसं माझा विचार आहे की मला ते माझ्या आवडीचं काम होतं शिक्षकाचं, ते मला मिळालं आणि त्यामुळे मी स्वतःला खरा वर्गाने समजतो. आयुष्यभर मी आवडीचं हे काम केलेलं आहे आणि इथून पुढे समाजोपयोगी काम मी करत राहणार आहे. माझा आतापर्यंत प्रवास करून डॉक्युमेंटरी मध्ये बघितलं असेल ते इचलकरंजीला मी आल्यानंतर पहिल्यांदा वावर म्हणून व्यवसायामध्ये आलो होतो. त्यावेळी माझे भाऊजी राजाराम मोडसकर, बहीण सुशीला यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी मोठा झालो. माझे भाऊ सुद्धा सुरेश या ठिकाणी उपस्थित आहेत. ते रिझल्ट मला मार्गदर्शन लाभलं आहे आणि त्यांच्याप्रती मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर माझी आई असेल, माझी कुटुंब असेल, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. तर इथं ज्यावेळी मी आलो त्यावेळी पॉवर व्यवसायामध्ये असतेवेळी मला माझे मित्र भेटले, ते नंदू जाधव. मी त्यांच्या माध्यमातून मी मंडळाचं काम करू लागलो आणि हळूहळू मंडळाचं काम करत करता संस्था आम्ही स्थापन केली आणि त्याच्यातूनच मी पुढे आलो. पहिल्यांदा आम्ही खासदार साहेब कैलास बाळासाहेब माने खासदार साहेब यांचा प्रचार करायला आम्ही जात असतो. त्यावेळी लहान भाऊ असून सुद्धा ती असं कॉलेज कर आणि त्यानंतर तुला निश्चितच नोकरी मिळेल. त्याने त्याच्या सांगण्यावरून मी मार्गदर्शनाप्रमाणे पुढे गेलो आणि पुढे शिक्षण म्हणून बीएड झालं, गव्हर्नमेंट कॉलेजला मिळालं बीएड. आणि त्यानंतर ज्यावेळी मी सरस्वती आश्रममध्ये नोकरीसाठी आलो त्यावेळी तिथला शिपाई मला म्हणाला की काय इथं नाही नोकरी, जावा म्हणाला. मी विचारलं तरी आलो होतो सर. पण आणखीन एक 8 दिवसाने आमचे मित्र सुरेंद्र सरपंच सर आले, सायकलवरून आले. ते मित्र असल्यामुळे कॉलेज मित्र सर तुला आता शाळेत यायचं आहे. आणि त्याच वेळी शाळेत आलो आणि त्यानंतर कैलास आबांनी मला त्या ठिकाणी नियुक्त केलं. सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संदेची मत फिकीर नाही, दुपार बाकी आहे. संदेची मत फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आदराने कसे बसे मत जगावायचे नाही, आदराने कसे बसे मत जगावायचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा शिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मला माझ्या या शैक्षणिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये साथ देणारे माझे सर्व मित्रमंडळी, सर्व या स्टेजवरील मान्यवर, माझे कुटुंबीय, माझे भाऊ, माझे भाऊजी, सर्वच नातलं म्हटले आणि माझे नवीन पाहुणे सगळे देवी कुटुंबीय, या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. असताना बरोबर त्या ठिकाणी एक नशीबवान व्यक्तिमत्व मी म्हणतो, एवढ्यासाठीच म्हणतो कारण शिक्षण क्षेत्रातला माणूस जरी तो सेवानिवृत्त झाला नियमित वयोमानानुसार, तरी तो शिक्षण क्षेत्रातून कधीही सेवानिवृत्त होतो. तो कायमस्वरूपी नोकरीतून सेवानिवृत्त झालेला असतो, परंतु शिक्षण क्षेत्राच्या संबंधात. म्हणजे त्याचं उदाहरण आहे आपल्या सर्व व्यासपीठावर. बोराडे सर इतके वर्ष सेवानिवृत्त झाले ठीक आहे, परंतु नेहमी शिक्षणाच्या कामामध्ये ते सक्रियतेने काम करतायत. म्हणजे हे एक नशीब त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याच्या लाभत असतं. त्याच पद्धतीने सिद्धे सर देखील इथून पुढचं आयुष्य समाजासाठी असेल, शिक्षण क्षेत्रासाठी असेल किंवा कुटुंबियासाठी असेल नक्की व्यतीत करतो. आज जर बघितलं तर शिंदे सरांनी प्रचंड काम केलेलं आहे. कारण मी नेहमी त्यांच्या संपर्कात असतो. शाळा दर्जेदार झाली पाहिजे, शाळेची विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. कारण काटकर मॅडम असताना मी कार्यक्रमाला आलो होतो एकदा, त्यावेळी मी अनुभवलं होतं की शिस्त कशी करायची आणि ती शिस्त वाढवण्याचं काम खऱ्या अर्थाने शिंदे सरने केलं. मग त्यामध्ये सुधारणा करत NMMS असेल, NTS असेल, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची अकॅडमी चालली. कारण इचलकरंजीमध्ये प्रचंड अकॅडमीज आहेत आणि ह्या अकॅडमीमध्ये त्यांच्या तुलनेनं शाळेची स्वतःची अकॅडमी चांगल्या पद्धतीनं शिकवण्याची भूमिका खऱ्या अर्थाने शिंदे सरने घेतलंय, म्हणून त्यांचं कौतुक केलं. म्हणजे शाळेचं हे काम करतायतच. मुख्याध्यापक म्हणून त्यांना चांगली कारकीर्द लागली. 2009 पासून 2023 पर्यंत ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहिले. म्हणजे प्रदीर्घ अशी कारकीर्द त्यांना मुख्याध्यापक पदाची मिळाली. आणि या एवढ्या
कारकिर्दीचा अनुभव त्याच्या पाठीशी असल्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांना प्राध्यापक संघ असेल, गृहकारण संस्था असेल, पतसंस्था असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. हा शेवटचा सत्कार म्हणून सगळे म्हणले, पण दुर्गे सर म्हणाले ते अगदी खरं आहे. आता सेकंड इनिंग नाही, आता थर्ड इनिंग, म्हणजे तिसरी इनिंग चालू झाली. म्हणजे सुरुवातीला तुमचा संघर्ष काळ संपला, नंतर चांगल्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत पार केलं, आणि आता तिसऱ्या इनिंग मध्ये आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आता परदेश दौऱ्याला जावा. आयुष्य जगायचंच राहून गेले. खरं म्हणजे स्वतःच्या सुखाकडे कधीही लक्ष केलं नाही. अशी जोडी दोघंही शिक्षण क्षेत्रामध्ये ते मुख्याध्यापक म्हणून आणि मॅडम सुद्धा शिक्षिका म्हणून काम करतायत. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकदा तरी मुलं सुद्धा चांगली घडून मुलांचं सुद्धा शिक्षण आणि त्याकडे लक्ष देण्याची भूमिका आणि कार्यक्रम मॅडमची शिस्त तीच पुढे नेण्याची जी सचोटी त्या ठिकाणी सरांनी वापरली, त्याच्या माध्यमातून एक चांगला संस्थेसाठी चांगलं काम करणारे एक शिक्षक म्हणून ते या ठिकाणी नावारूपाला आले. खरं तर कैलासवासी माझे स्पष्ट कैलासवासी हे खासदार बाळासाहेब माने आणि कैलासवासी काकासाहेब माने साहेब यांच्या माध्यमातून या संस्थेमध्ये त्यांचं पदार्पण झालं. पण एक चांगला शिक्षक, ज्ञानाचा शिक्षक कसा असावा, त्यांनी मुलांच्यावर कसे संस्कार करावे, संस्थेसाठी जीव ओळखून कसं काम करावं आणि संस्थेच्या मुलांसाठी त्या ठिकाणी प्रेमाने कसं जगावं, वागावं, हे सगळं शिकवण्याची भूमिका शिंदे सरांनी चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना आम्ही जरी संस्थेसाठी लागणार असेल तर छोटं डोनेशन घेऊ शकतो, पण अशा पद्धतीनं एखादं मोठं डोनेशन जर एखाद्या गरीब मुलावर अन्याय निघू देणार नाही. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं संस्था चालवणारा एक शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला लागणार, हे सुद्धा आमच्या संस्थेचं भाग्य म्हणावं लागेल. कारण चांगल्या रीतीनं सरांनी कायमपणानं आपले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. गरिबीतून आतापर्यंत त्यांचे चित्रपट बघितल्यानंतर आता लक्षात आलं की कुठल्या परिस्थितीमध्ये सर्व त्या ठिकाणी आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊन एक शिक्षक म्हणून इथं आले आणि शिक्षक म्हणून आल्यानंतर त्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी केली. परवा त्यांच्या मुलाचं लग्न केल्याची देवी साहेब झालं, आपण दोघेही होतो. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.